पुरणपोळीचा स्वयंपाक म्हणजे पुरणपोळीचं पुरण तयार करण्यापासून ते वरण, भात, भाजी, कटाची आमटी, पापड, कुरडई, भजी एवढं सगळं बनवायला बऱ्याचदा खूप जास्त वेळ लागतो. पण आज आपण स्टेप बाय स्टेप प्रत्येक पदार्थ कसा बनवायचा म्हणजे आपला पुरणपोळीचा स्वयंपाक झटपट तयार होईल ते बघणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. भरपूर पुरण भरूनसुद्धा टम्म फुगणारी मऊ लुसलुशीत पुरणपोळी. साधारण 4 ते 5 जणांसाठी पुरणपोळीचा स्वयंपाक बनवतोय. त्यासाठी इथे 1/2 किलो चणा डाळ 1 तासभर आधी पाण्यात भिजत ठेवलेली. डाळ आधीच 2 पाण्यात स्वच्छ धुवून घेतलेली, त्यामुळे आता परत धुवायची गरज नाही. डाळ लवकर शिजण्यासाठी कुकरमध्येच शिजवते. डाळीच्या 2.5 पट पाणी गरम करायला ठेवलं आहे. म्हणजे ह्या वाटीने 2 वाटी कच्ची डाळ घेतलेली, त्यासाठी मी 5 वाटी पाणी घेतलं आहे. पाण्याला अशी उकळी आल्यानंतर मग ह्यात भिजवलेली डाळ घालायची. डाळीतील पाणी पूर्णपणे काढून घेतलं आहे. आता सुरुवातीचा थोडा वेळ गॅसची फ्लेम मोठी केली की डाळीला उकळी येऊन वर असा फेस येतो, तो काढून टाकायचा. आपल्याला जमेल तेवढा फेस काढला की ह्यात घालूया अर्धा चमचा तेल आणि 1/2 चमचा हळद. डाळीत हळद घातल्याने पुरणाला रंग छान येतो. मिक्स करूया. त्यानंतर कुकरचं झाकण लावून मध्यम आचेवर कुकरच्या 3 शिट्ट्या काढून घेते. गॅसवर एका साईडला आपण डाळीचा कुकर ठेवला. आता दुसऱ्या साईडला दुसरा कुकर ठेवून त्यात पाणी घालून स्टँड ठेवलं आहे. त्यानंतर कुकरच्या एका डब्यात वरणासाठी तुरडाळ व मुगाची डाळ मिक्स करून धुवून त्यात थोडंसं पाणी घातलं आहे. वरणाच्या डाळीत 1 टोमॅटो बारीक चिरून घालते. त्यानंतर ह्या दुसऱ्या डब्यात बटाटे चिरून स्वच्छ धुवून घेतले. बटाट्यात पाणी न घालता हे उकळून घेते. भात मी नंतर भजी किंवा पुरणपोळी बनवताना एक साईडला घालणार आहे. पण कोणाला थंड भात चालत असेल किंवा घाई असेल तर आत्ता कुकरमध्ये एका डब्यात वरणाची डाळ व दुसऱ्या डब्यात भातासाठी तांदूळ धुवून घालू शकता आणि मग वरच्या डब्यावर प्लेट ठेवून बटाटे उकडू शकता. मग भात परत वेगळा शिजवायची गरज नाही. कुकरचं झाकण लावून ह्याच्या 3-4 शिट्ट्या काढून घेते. दोन्हीकडे 2 कुकर ठेवले. आता पुरणपोळीसाठीची कणिक भिजवून घेते. त्यासाठी 1 वाटी गव्हाचं पीठ आणि 1 वाटी मैदा चाळणीत व्यवस्थित चाळून घेतलं आहे. थोडासा मैदा घातल्याने पुरणपोळी लाटायला सोपी जाते. पण अगदीच कोणाला मैदा चालत नसेल तर त्यांनी संपूर्णपणे गव्हाचं पीठ घेतलं तरी चालेल, किंवा ज्यांना चालत असेल त्यांनी पूर्णपणे मैदाही घेऊ शकता. पुरणपोळीसाठी मैदा किंवा गव्हाचं पीठ ताजं आणि चाळणीत चाळून वापरायचं म्हणजे पोळी छान मऊसूत होते. यात घालूया चिमूटभर हळद आणि 1/2 चमचा मीठ. थोडं थोडं पाणी घालून कणिक मळून घेते. अशी जरा मऊसर कणिक मळली. आता ह्यावर अर्धा चमचा तेल घालून अजून 2-3 मिनटं हे मळून घेते. पुरणाची पोळी सोप्या पद्धतीने अजून वेगवेगळ्या प्रकारे कशी बनवायची म्हणजे कोणाला फक्त गव्हाच्या पिठाची बनवायची असेल किंवा कोणाला फक्त मैदा वापरून बनवायची असेल तर पुरणपोळी बाय अरुणा जमदरे रेसिपी असं यूट्यूबवर सर्च करून बघू शकता. पुरणपोळीची कणिक 4-5 मिनटं वेळ देऊन छान मळून घ्यायची. त्यानंतर 10-12 वेळा ह्याप्रमाणे करून घेते. कणिक छान मळून झाली. आता हे एखाद्या भांड्यात काढून त्यावर थोडंसं तेल घालते म्हणजे कणिक कोरडी पडणार नाही. ह्यावर झाकण ठेवून हे आता बाजूला ठेवून देते. इकडे 10 मिनटातच कुकरच्या 3 शिट्ट्या होऊन गॅस बंद केलेला. कुकरची वाफ पूर्णपणे जाऊन झाकण खोलून बघूया. डाळ छान मऊसूत शिजली आहे. चणा डाळ तुम्ही पाण्यात किती वेळ भिजत ठेवलेली त्यानुसार कुकरच्या शिट्ट्या काढायच्या, कारण डाळ मऊसूत शिजली पाहिजे पण त्याचा अगदी गाळही व्हायला नको. लगेचच शिजलेली डाळ चाळणीवर काढून डाळीतील पाणी पूर्णपणे काढून घेते. डाळ अशी एकदम परफेक्ट शिजवली म्हणजे आतमध्ये कडक न राहता मऊ शिजली आहे. पण डाळ शिजवताना कुकरला 1-2 शिट्ट्या जास्त झाल्या तर डाळ ओव्हरकुक होऊन पुरण पातळ होऊ शकतं. डाळ चाळणीवर 4-5 मिनटं निथळली की लगेच त्याच कुकरमध्ये घालून घेते म्हणजे आता पुरण शिजवायला वेगळं भांडं घ्यायची गरज नाही. आणि हा डाळीचा कट ह्याची आपण पुढे कटाची आमटी बनवणार आहोत. कट एवढाच दिसतो पण ह्याची आमटी भरपूर होते. गरम गरम डाळीत घालूया बारीक चिरलेला गूळ. तर 1/2 किलो डाळीसाठी 1/2 किलोच गूळ घातला, पण त्यातील 1-2 चमचे गूळ मी काढून घेतला आणि त्या गुळाच्या बदल्यात 1 चमचा साखर घातली आहे. थोडीशी साखर घातल्याने पुरणाला छान मऊसूतपणा येतो. पण अगदीच कोणाला साखर चालत नसेल
तर चमचाभर साखर घातली आहे ती घालू नका. मग संपूर्णपणे 250 ग्रॅम गुळच वापरा. पुरणपोळीसाठी गुळाचं प्रमाण जेवढी डाळ असेल तेवढाच घेतला जातो. पण तुम्ही पहिल्यांदाच पुरणपोळी बनवत असाल तर 1-2 चमचे गूळ बाजूला काढून ठेवा. मध्यम आचेवर हे शिजवून घेते. गूळ घातल्यानंतर सतत मिक्स करत राहायचं. 1/2 किलोच डाळ आहे त्यामुळे हे शिजायला फारसा वेळ लागणार नाही. पुरणपोळीसाठी गूळ घेताना एकदम कोरडा किंवा चिकट गूळ न घेता मऊ खुसखुशीत असणारा गूळ घ्यावा, म्हणजे पुरण व्यवस्थित होतं. साधारण 5 मिनिटात बघा गूळ विरघळल्याने हे जरा पातळ दिसतंय, पण त्यातील गूळ शिजला की ते आपोआप घट्ट होत जातं. ह्यात 1 चमचा साजूक तूप घालूया. गॅसची फ्लेम एकदम कमी करून हे सतत मिक्स करत राहते. सुरुवातीपासून आत्तापर्यंत 9 ते 10 मिनटं झाली. पुरण शिजलंय हे कसं ओळखायचं? पुरण जरा घट्ट होऊन भांड्याच्या तळापासून सुटायला लागलं किंवा काय करायचं, सगळं पुरण असं एकत्र करून मध्ये चमचा रोवायचा. हा चमचा न पडता असा उभा राहिला म्हणजे पुरण परफेक्ट शिजलंय. आता गॅस बंद. पुरण ह्याच्यापेक्षा जास्त शिजवलं तर मात्र कोरडं होणार. लगेचच 1-2 मिनटात पुरण वाटायला घेते. इतक्या वेळात दुसरा कुकरची गॅस बंद करून त्यातील डाळ बटाटा कसं शिजलंय ते बघूया. पाणी न घालता बटाटा तर छान शिजलाय. वरणाची डाळ पण व्यवस्थित शिजली आहे. बटाटे थंड करायला ठेवते. पुरणाची डाळ गरम असतानाच लगेच वाटून घेते. असा छोटा तांब्या घेऊन या पद्धतीने डाळ वाटून घ्यायची. डाळ व्यवस्थित मऊ शिजली की पुरण अगदी सरसर वाटलं जातं. डाळ गरम असतानाच वाटल्याने अगदी 5च मिनिटात वाटून झाली. पुरण अजून भरपूर गरम आहे, तुम्हाला वाफ दिसतच असेल. आता शेवटी यात घालूया 1/2 चमचा सुंठ पावडर, वेलची पावडर आणि थोडासा जायफळ किसून घालते. जायफळ अगदी बारीक किसून घालायचं म्हणजे पोळी लाटताना फाटणार नाही. जायफळ वेलची घातल्याने पुरणपोळीला सुगंध छान येतो. शिवाय जायफळ सुंठ पावडर घातल्याने पुरणपोळी पोटाला बाधत नाही, फ्रीजशिवाय जास्त दिवस टिकते. सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊया. हे अजून गरम आहे त्यामुळे थोडंसं सैल दिसतंय, पण थंड झालं की बरोबर घट्ट होईल. पुरणपोळीच्या कणकेवर झाकण ठेवलंय, पण पुरणावर झाकण न ठेवता असंच ठेवते म्हणजे पुरण लवकर थंड होईल. पुरण थंड होईपर्यंत पुढची तयारी करूया. तर इथे मी भाज्यांसाठी कांदा चिरून ठेवला, लसूण सोलून घेतला, टोमॅटोसुद्धा बारीक चिरून ठेवला. त्याचबरोबर थोडासा सुक्या खोबऱ्याचा तुकडा भाजून त्याचे काप करून ठेवले. ही एवढी तयारी करून ठेवली की मग आपल्याला भाज्यांना पटपट फोडणी देता येते. आज मी कांदा लसूण घालून पुरणपोळीचा स्वयंपाक करते, पण कोणाकडे नैवेद्यासाठी कांदा लसूण चालत नसेल त्यांनी मग कांदा लसूण न घालता बाकीचं सगळं साहित्य घालून भाज्या बनवा. लगेचच कटाच्या आमटीसाठीचं वाटण बनवून घेते. त्यासाठी मिक्सरच्या छोट्या भांड्यात घेऊया भाजलेल्या सुक्या खोबऱ्याचे काप, थोडासा आल्याचा तुकडा, 6-7 लसूण पाकळ्या, अर्धा टोमॅटो आणि थोडीशी कोथिंबीर घालून हे बारीक वाटून घेते. तर थोडंफार पाणी घालून हे छान बारीक वाटून घेतलं आहे. त्यानंतर बटाटे थंड करून सोलून सुरीने त्याच्या अशा फोडी करून घेतल्या. वरणाची डाळ चमच्याने जरा घोटून घेते. त्यानंतर वरणाची डाळ पातेल्यात काढून कमी गॅसवर उकळायला ठेवली. लगेचच दुसरीकडे बटाट्याची भाजी बनवायला घेते. त्यासाठी लोखंडी तव्यात तेल गरम करून ह्यात घालूया अर्धा चमचा जिरं मोहरी. हे छान तडतडल्यानंतर बारीक चिरलेला कांदा. त्यानंतर हे बघा मिक्सरच्या छोट्या भांड्यात अर्धा इंच आल्याचा तुकडा, 4-5 हिरव्या मिरच्या आणि 5-6 पाकळ्या लसूण पाणी न घालता असं वाटून घेतलं, ते ह्यात घालून घेते. हे थोडंसं परतल्यानंतर 7-8 कढीपत्त्याची पानं, 2 चिमूटभर हिंग, 1/2 चमचा हळद आणि चवीनुसार मीठ घालून मिक्स करून घेते. अगदी 1/2 चमचा साखर आणि फोडणीत थोडीशी कोथिंबीर घालूया. कमी गॅसवर हे व्यवस्थित परतलं की उकडलेल्या बटाट्याच्या फोडी घालूया. आता गॅसची फ्लेम जरा मध्यम करून हे छान मिक्स करून घेते. 2 मिनटं मिक्स केल्यानंतर आता मंद गॅसवर झाकण देऊन एक वाफ काढून घेते. फक्त 2 मिनटाची वाफ काढली की आपली एकदम चविष्ट बटाट्याची सुकी भाजी तयार. लोखंडी तव्यावर बनवल्याने अजूनच भारी लागते. दुसरीकडे वरण पण छान उकळलं आहे. फोडणीसाठी भांड्यात तेल गरम करून जिरं मोहरी घातली. मोहरी तडतडल्यानंतर हिंग,
हळद आणि कढीपत्त्याची पानं. गरमागरम फोडणी वरणात घालून पटकन झाकून घेते. फोडणीत हवं तर लसूण मिरची घालू शकता. 2 मिनटं झाकून ठेवल्यानंतर आता ह्यात घालूया चवीनुसार मीठ आणि बारीक चिरलेली कोथिंबीर. वरणाची डाळ आधीच व्यवस्थित उकळवून घेतली, त्यामुळे आता परत गॅसवर ठेवायची गरज नाही. वाटल्यास नंतर जेवण वाढताना थोडंसं गरम करून घेऊ शकता. आता कटाची आमटी बनवण्यासाठी गॅसवर कढई ठेवून तेल घातलं आहे. तेल गरम झाल्यावर घालूया अर्धा चमचा जिरे, 1 दालचिनीचा तुकडा, 1 सांबार पान आणि बारीक चिरलेला कांदा. 2 मिनटं परतल्यानंतर यात घालूया 2 ते 2.5 चमचे किंवा आपल्या आवडीनुसार घरगुती लाल तिखट आणि अर्धा चमचा हळद. कमी गॅसवर अर्धा मिनटं परतलं. आता तयार केलेलं वाटण घालून घेते. त्याचबरोबर अर्धा चमचा धणे पावडर. मसाले करपू नयेत म्हणून थोडंसं वाटणाचं पाणी घालूया. त्यानंतर बारीक चिरलेला अर्धा टोमॅटो आणि 5-6 कढीपत्त्याची पानं. मिनिटभर मिक्स केलं की थोडा वेळ ह्यावर झाकण देऊन शिजवते. गॅसची फ्लेम कमीच आहे. 2 मिनटानंतर असं छान तेल सुटलं आहे. आता यात घालूया थोडंसं राहिलेलं वाटणाचं पाणी आणि कोथिंबीर. आता डाळीचा कट घालूया. डाळीचा कट खूप जास्त थंड झाला असेल तर थोडंसं गरम करून घाला आणि गरम पाणी. आपल्याला आमटी किती घट्ट पातळ आवडते त्याप्रमाणे गरम पाणी घाला. तशी ही कटाची आमटी जरा पातळसरच छान लागते. चवीनुसार मीठ आणि अर्धा चमचा गरम मसाला. एकदम छोटासा गुळाचा खडा घालते. थोडासाच गुळ घातल्याने आमटी गोड होत नाही, चव छान येते. आमटीला अशी मोठी उकळी आली की आता गॅस कमी करून असं अर्धवट झाकण ठेवायचं. 7-8 मिनटं ही आमटी चांगली उकळू द्यायची. तोपर्यंत भजीसाठीचं पीठ भिजवून ठेवते. तर इथे मी 1 मोठी वाटी भरून बेसन पीठ घेतलं आहे. ह्यात घालूया बारीक चिरलेला कांदा, 1 हिरव्या मिरचीचे तुकडे, बारीक चिरलेली कोथिंबीर, चिमूटभर हिंग, चिमूटभर हळद आणि चवीनुसार मीठ. ह्यात पाणी घालून हे मिक्स करून घेते. थोडंसं सैलसरच ठेवलं आहे. 2 मिनटं हे जरा फेटून घेते. आमटी 7-8 मिनटं छान उकळली. आता बारीक चिरलेली कोथिंबीर घालून गॅस बंद. लोखंडी तव्यात तेल गरम करून ह्यात पापड व कुरडई तळून घेते. पापड आणि कुरडई तसेच उन्हाळी वाळवणाचे सुद्धा खूप रेसिपी आपल्या चॅनलवर आहेत. चॅनलवर जाऊन नक्की बघा. त्यानंतर लगेचच भजी तळून घेते. भजी तळायला घ्यायच्या 1 मिनिटभर आधी बेसनात चिमूटभर खायचा सोडा घातलेला मध्यम आचेवर अलटी-पलटी करून भजी तळून घेते. साध्या सोप्या पद्धतीने बनवलेली ही भजी चवीला खूप भारी होतात. कधी पाहुणे वगैरे आल्यावर अशी भजी नक्की बनवून बघा. सोनेरी रंगावर भजी तळून घेतली. पापड भजी तळत असतानाच गॅसवर दुसरीकडे भात शिजवून घेतला. खरं तर आम्हाला कुकरपेक्षा टोपात शिजवलेला भात जास्त आवडतो. कधीतरी खिचडी वगैरे असेल किंवा घाई असेल तेव्हाच भात कुकरला लावते. गरमागरम भातासकट सगळंच तयार झालं आहे. आता फक्त पुरणपोळी लाटायची. तर एवढ्या वेळात पुरण थंड होऊन बऱ्यापैकी घट्ट होऊन मऊसर झालं आहे. ह्याचे गोळे बनवून घेते. त्यानंतर हात स्वच्छ धुवून घेतले की पुरणाचे गोळे छान तयार होतात. कणिक मळून 1 तास होऊन गेला. आता पुन्हा थोडंसं मळून घेते. कणकेत वर थोडंसं तेल घातलं आहे. आता कणकेचा छोटा गोळा घेते. त्याहून मोठा पुरणाचा गोळा. पुरण जास्त भरलं की पुरणपोळी चवीला खूप भारी लागते. पहिल्यांदाच करत असाल तर सुरुवातीच्या 1-2 पोळ्या करताना पुरण आणि कणकेचा गोळा तेवढाच घ्या. नंतर मग सवय झाली की पुरणाचा गोळा वाढवत न्यायचा. तेलकट हाताने याप्रमाणे पारी करून घेते. ज्यांना पुरणपोळी बनवायची जास्त सवय नसेल, पहिल्यांदाच करत असाल तर कणिक एवढी सैल ठेवू नका. मऊ पण ह्याच्यापेक्षा जरा घट्ट मळा. मधोमध पुरणाचा गोळा ठेवून ह्याप्रमाणे गोळा व्यवस्थित भरून घ्यायचा. हात तेलकट ठेवला की कणिक पटपट वर सरकते. पुरणाला हात लागतो ती बोटं कोरड्या पिठात बुडवून घ्यायची म्हणजे पुरण हाताला चिकटणार नाही. बोटाने अलगदपणे पुरण असं आत ढकलून गोळा तयार करायचा. वर आल्यावर हे व्यवस्थित करत त्यातील जास्तीची कणिक असेल तर काढून टाकायची. थोडीशीच असेल तर इथेच अशी चिमटी काढून बंद करायचं. गोळा जास्त पोकळ ठेवायचा नाही. हलक्या हाताने चपटं करून घेते. गोळा व्यवस्थित भरला की पोळी लाटायला सोपी जाते. आता पोळपाटला कॉटनचा कपडा बांधून तांदळाचं पीठ किंवा गव्हाचं पीठ भुरभुरून
गोळा ठेवून हलक्या हाताने याप्रमाणे करून घेतलं की सारण कडेपर्यंत पसरलं जातं. वरच्या साईडनेही थोडंसं कोरडं पीठ घालून पोळी लाटून घेते. मऊ पीठ असल्याने पोळी भरभर लाटली जाते. अगदी महत्त्वाचं की पुरण आणि कणकेची कन्सिस्टन्सी सेम असावी, तेव्हाच पुरणपोळी एकसारखी लाटली जाते. म्हणजे एक मऊ आणि एक घट्ट असं असेल तर पुरणपोळी नीट लाटता येत नाही. मध्ये 2-3 वेळा लाटणं फिरवल्यानंतर पोळी कडेकडेने लाटून घ्यायची. पुरणपोळी आपल्या आवडीप्रमाणे जाड पातळ कशीही लाटू शकता. अगदी कडेपर्यंत पुरण पसरलं आहे. ह्यावरूनच समजतं आहे की आपली पुरणपोळी किती परफेक्ट झाली आहे. गॅसवर तवा आधीच तापायला ठेवला आहे. पोळी भाजून घेऊया. पोळी तव्यात घालताना खालची बाजू वर करायची. पोळीवरचं जास्तीचं कोरडं पीठ मऊ कापडाने झटकून घ्यायचं. आपली कणिक भरपूर मऊ असल्याने लाटायला कोरडं पीठ लागतं. घट्ट कणकेच्या पोळ्या बनवल्या तर कोरडं पीठ जास्त नाही लागत. पण पुरणपोळी अगदी मऊ लुसलुशीत हवी असेल तर कणिक मऊ मळायलाच लागते. अशा मऊ कणकेच्या पोळ्या अगदी रुमालाप्रमाणे घडी घालून ठेवता येतात. पुरणपोळी भाजताना गॅसची फ्लेम मध्यम असावी. पोळी उलटताना घाई न करता खालची साईड व्यवस्थित भाजल्यानंतर मगच उलटवायची. पोळी मस्त टम्म फुगली आहे. पोळी दोन्ही साईडने भाजल्यावर वरून घालूया साजूक तूप. साजूक तूप किंवा तेल आवडीप्रमाणे कमी जास्त घालू शकता. आपल्या पोळ्या एकदम नाजूक होतात, त्यामुळे तव्यावरून काढताना शक्यतो तवा असा उचलून ह्याप्रमाणे अलगदपणे काढून घ्यायची. सर्वच पोळ्या मस्त टम्म फुगल्या. सगळ्यांची आवडती मऊ लुसलुशीत पुरणपोळी व पुरणपोळीचा संपूर्ण स्वयंपाक कमी वेळेत तयार. आज आपण ह्यातील भाज्या कांदा लसूण वापरून बनवल्या, पण कोणाला कांदा लसूण न वापरता कटाची आमटी, बटाट्याची भाजी किंवा भजींचे प्रकार अजूनही वेगळ्या भाज्या बनवायच्या असतील किंवा जास्त प्रमाणात पुरणपोळी बनवायच्या असतील तर त्या सर्व रेसिपी आपल्या चॅनलवर आहेत. चॅनलवर जाऊन चेक करून बघा आणि पुरणपोळीचा असा टेस्टी स्वयंपाक नक्की बनवा. पुरणपोळी संबंधी काही प्रश्न असतील तर कमेंटद्वारे विचारू शकता. आजची ही पुरणपोळीची थाळी कशी वाटली, आवडली तर लाईक आणि शेअरसुद्धा करा. सर्वांना होळीच्या खूप खूप शुभेच्छा. शेवटपर्यंत बघितल्याबद्दल थँक्यू.